शाखा प्रमुख ते लोकसभेतले खासदार, शिवसेनेचा आक्रमक चेहरा मात्र तितकाच अभ्यासू चेहरा अशी छाप उमटवणारे, मुंबईतल्या राजकीय वर्तुळातला एक वलयांकित चेहरा, मुंबईमध्ये स्थायी समितीचे 4 वेळा सलग अध्यक्ष असलेले, मुंबई उभी आडवी जाणणारे आणि मुंबईतल्या लोकांच्या प्रश्नांची खरी खरी जाण असणारे मुंबईतले एक महत्त्वाचे नेते, राजकीय कर्तृत्वाच्या जोरावर मुंबईतल्या राजकीय वर्तुळामध्ये एक ठसा उमटवणारे, दबदबा निर्माण करणारे शिवसेना सरचिटणीस, उपनेते, माजी खासदार राहुल शेवाळे आहेत आज झी 24 तासच्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते. स्वागत करूया राहुल शेवाळे यांचं. की मराठी माणूस जो मुंबईच्या बाहेर गेलेला आहे त्याला पुन्हा एकदा मुंबईत आणून त्याचं पुनर्वसन करून त्याला हक्काचं घर मिळवून द्यायचं. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असावा म्हणून त्यांनी बिनशर्त त्यावेळी पाठिंबा दिला. दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे मुंबईच्या निवडणुकीवर तसा परिणाम होणार नाही आहे. दोन्ही पक्षांकडून एवढी इच्छुकांची गर्दी झाली होती त्यामुळे दोन्ही पक्षांची अडचण झाली. पहिल्याच वेळी एवढा किचकट प्रश्न म्हणजे उपस्थित झाला. राहुल शेवाळे सर, झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि आमच्या या खास कार्यक्रमामध्ये सुरुवातीला तुम्हाला मांडायची आहे भूमिका. या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात ते आधी स्पष्ट करा. मुंबई महापालिका शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई महापालिका आणि शिवसेनेचं नातं हे एक वेगळं नातं आहे, एक भावनिक नातं आहे, एक प्रतिष्ठेचं नातं आहे आणि त्यामुळेच मुंबईकर नेहमीच शिवसेनेला या ठिकाणी प्राधान्य देतात. आता राजकीय परिस्थिती बदलली असल्याकारणामुळे ह्यावेळी शिवसेनेच्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 2026 ला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे ह्या जन्मशताब्दी वर्षात महायुतीचाच भगवा झेंडा फडकावा हा असा आमचा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्याकरता शिवसेना संपूर्णतः सज्ज आहे. आणि ही निवडणूक आम्ही कुठलेही राजकीय विषय न घेता डेव्हलपमेंट, विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे शिवसेनेची हीच भूमिका आहे की मराठी माणूस जो मुंबईच्या बाहेर गेलेला आहे त्याला पुन्हा एकदा मुंबईत आणून त्याचं पुनर्वसन करून त्याला हक्काचं घर मिळवून द्यायचं आणि एक वैभवशाली जे मुंबईचं यापूर्वीचं जे महत्त्व होतं तसं मुंबईला पुन्हा एकदा मुंबईचा विकास करून एक विकसित मुंबई, कारण माननीय मोदीजींचं जे स्वप्न आहे विकसित भारतचं ते जर 2047ला पूर्ण करायचं असेल तर त्याची सुरुवात विकसित मुंबईपासून होते. त्यामुळे विकसित मुंबईचे विकसित भारत हा एक आमचा संकल्प आहे. अगदी मी खरं तर ओळख करून देतानाच म्हटलं की मुंबईतल्या प्रश्नांची जाण असणारे आणि अभ्यासू नेते खरं तर तुमची ओळख आहे. तुमच्याकडून आम्हाला अनेक खरं तर प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि यासाठी सगळे माझे हे पत्रकार मित्र इथे बसलेले आहेत. अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत, मात्र सुरुवात माझ्या प्रश्नापासून करते. आत्ताच आपलं जागा वाटप झालं आणि यामध्ये खरं तर तुम्ही असं म्हणताय की आत्ता भूमिका सांगताना की मुंबई महापालिका आणि जे मुंबईकर आहेत आणि शिवसेनेत त्यांचं एक भावनिक वेगळं नातं आहे आणि त्या बळावर आपण अनेक वर्ष खरं तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर राज्य केलं. मात्र आत्ता ह्या जागा वाटपामध्ये कुठेतरी शिवसेनेला आपली बार्गेनिंग पॉवर खूप वाढवावी लागली असं दिसलं. बरीच रस्सीखेच दिसली, ओढाताण दिसल्या आणि अखेर 137-90 असा फॉर्म्युला तुमचा ठरला. पण याचा अर्थ शिवसेनेची शक्ती कुठेतरी कमी होऊन भाजप मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न करताय, हे सिद्ध होतंय का असं चित्र दिसतंय? नाही, आपण पाहाल तर गेल्या 2017ची जी निवडणूक आहे ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे 84 असतील आणि शिवसेनेचे इतर नगरसेवक जॉईन केल्यामुळे 88 होती, जे पक्षी बलाबल होतं. त्यामुळे ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली त्यावेळी कमळावर निवडून आलेले नगरसेवक आणि धनुष्यबाणावर निवडून आलेले नगरसेवक यांच्या बाबतीत चर्चा झाली आणि धनुष्यबाणावर निवडून आलेले नगरसेवकांपैकी 39 नगरसेवक हे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा सन्मान करून त्यांनी शिवसेनेत दाखल झालेले. मग महायुतीच्या चर्चेच्या वेळी जे नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले त्या बाबतीत पहिली चर्चा झाली. 39 नगरसेवक धनुष्यबाणावर निवडणूक लढलेले आणि 21 नगरसेवक जे इतर पक्षातले होते ज्यांनी पण शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अशा 60 जागा होत्या त्या पहिल्या टप्प्यात आम्ही चर्चेत क्लिअर केले होते आणि त्यांचे 84 जे सिटिंग नगरसेवक होते ते क्लिअर झाले होते. उर्वरित जागांवर चर्चा झाली आणि त्यानुसार 60 आणि आमचे आणि इतर जागा वाढवून आम्ही 90पर्यंत ती चर्चा हे केली. कारण भारतीय जनता पार्टीचे पण साधारण 84 आणि 90पर्यंत त्यांच्याकडे सिटिंग नगरसेवक आले होते आणि उर्वरित जागा अशा होत्या की ज्या ठिकाणी काँग्रेस
आणि इतर पक्ष त्या ठिकाणी असल्या कारणामुळे त्या समसमान वाटप आम्ही करून घेतले. जिंकणं आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे 227 जागेवर महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल याचा आम्ही विचार केला. संख्याबळावर न जाता आम्ही 150चा टार्गेट कसा अचीव्ह करू याचा आम्ही विचार केला. त्यामुळे दोघांचं चर्चा करण्यावेळी उमेदवार कोण असेल आणि तो जिंकून कसा येईल याचा आम्ही विचार केला. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार सक्षम आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केलेला आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे चांगला उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्ही पण त्यांना सपोर्ट केलेला. त्यामुळे हे महायुतीचं गणित जुळलं. आपण बघाल तर पूर्ण महाराष्ट्रात बाकीच्या महानगरपालिकेत महायुतीच्या बाबतीत काही ठिकाणी तुटली आहे तुटली असं हे झालेलं आहे. त्याचं मूळ कारण हेच की त्या ठिकाणी ह्या चर्चेच्या वेळी ह्या गोष्टी त्यांनी आणल्या नसतील. पण आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष असतील आशिष शेलार यांनी आम्ही या ठिकाणी महायुतीला प्राधान्य दिलं. या ठिकाणी भारतीय मोठा भाऊ छोटा भाऊ ह्याचा उल्लेखच नाही केला. महायुती कशी जिंकेल हे चर्चा करत असताना ह्याला प्राधान्य दिल्या कारणामुळे ह्या ठिकाणी महायुतीची चर्चा व्यवस्थित झाली, व्यवस्थित फॉर्म्युला झाला. महापौर पदाचा मुद्दा येईल त्यावेळी मात्र तुम्हाला इथे भूमिका घेताना थोडंसं दबावाखाली राहावं लागेल असं नाही, कुठल्याही दबावाखाली राहणार नाही. याची तुम्हाला आठवण करून देतो की 2017च्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचे पण 84 नगरसेवक निवडून आले होते आणि शिवसेनेचे पण 84च्या आसपास होते जास्त. आणि भारतीय जनता पार्टीने महापौर बनवण्याकरता पूर्णतः तयारी केली होती आणि त्यांचं ते गणित पण जुळत होतं. परंतु त्याही वेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका घेतली की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असावा. म्हणून त्यांनी बिनशर्त त्यावेळी पाठिंबा दिला आणि त्यावेळी कुठलंही वैधानिक ज्या कमिटी आहेत, स्थायी समिती असेल, इम्प्रुव्हमेंट कमिटी असेल, BST कमिटी, यातली कुठल्याही कमिटीचं चेअरमॅनशिप पण त्यांनी घेतलं नाही आहे. असं काही गृहीत धरू नका की संख्याबळावर महापौरपद अवलंबून आहे. चर्चा करून त्यातून मार्ग नाही. जसं आम्ही चर्चा करून उमेदवार ठरवले तसं महापौराचा पण उमेदवार हा चर्चा करून एकमेकाचा सन्मान करून ठरवला जाईल. ठीक आहे, माझ्या पत्रकार सहकाऱ्यांकडे जाऊया, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. माझा पहिला प्रश्न असेल, गेल्या 2 दिवसापासून चर्चा होती की 142 क्रमांकाच्या याच्यामधून उमेदवार म्हणून तुमच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी उमेदवारी असावी असं तिकडच्या स्थानिकांना वाटत होतं. पण ती माघार घेतली गेली आणि त्याच्यावर 2 पद्धतीच्या चर्चा झाल्या. एक तर असं म्हटलं गेलं की 25 वर्षाच्या ज्या तिकडच्या कार्यकर्त्या आहेत त्यांना संधी देण्यासाठी ही उमेदवारी मागे घेतली, की त्याच्या आधी जो एक साडी वाटपाचा जो गोंधळ झाला किंवा जी चर्चा झाली, तर नक्की याच्या मागचं कारण काय आहे? नाही, 142 जो प्रभाग आहे त्या ठिकाणी माझी पत्नी इच्छुक होती. साडी वाटपाचा जो प्रकार झाला तो उबाटाच्या मार्फत तो खोटी माहिती लोकांसमोर आणि खोटं ते प्री प्लॅनिंग करून त्यांनी स्वतः साड्या आणल्या होत्या आणि त्यांनी स्वतः जाळल्या. हे तिथल्या लोकांनाही माहिती आहे आणि तिथल्या लोकांनी त्या संदर्भातली प्रतिक्रिया पण व्यक्त केली. माझ्या पत्नीने जो निर्णय घेतला तो याकरता घेतला की ज्यावेळी ती इच्छुक होती आणि ज्यावेळी त्या प्रभागावर ती प्रचार पण करत होती त्यावेळी मी शिवसेनेचा महासचिव नव्हतो. आता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महासचिवची जी जबाबदारी शिवसेनेची माझ्यावर दिली आहे त्यामुळे संपूर्ण पक्षाचा महासचिव असल्या कारणामुळे मी माझी पत्नी त्या ठिकाणी निवडणुकीला लढवणं हे मला योग्य वाटलं नाही आणि तिलाही पण योग्य वाटलं नाही. कारण ज्यावेळी महासचिव म्हणून माझी जबाबदारी आहे त्यामुळे तिची पण ती जबाबदारी आहे. म्हणून तिनेच निर्णय घेतला की पक्षातील कार्यकर्त्याला ती संधी मिळावी आणि गेल्यावेळी तो मागासवर्गीय रिझर्व प्रभाग होता, आता तो खुल्या वर्गाकरता आहे. त्यामुळे अशावेळी आमची भूमिका आहे की खुल्या वर्गातल्या महिलेला किंवा कार्यकर्त्याला किंवा शिवसैनिकाला त्याचं प्रतिनिधित्व मिळावं. त्या भूमिकेतूनच तिने ती भूमिका घेतली आणि तो निर्णय घेतला. राहुलजी, अणुशक्तीनगर मानखुर्द हा तुमचा होल्ड आहे तिथे, पण आत्ता तुम्ही जे सांगितलं आम्ही खूप चर्चा केली आणि त्या ह्याच्यात पण तिथून नवनाथ बन यांना उमेदवारी मिळते, तुमचा कार्यकर्ता तुमचा ह्यांना कोणाला मिळत नाही आणि प्लस दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पण स्वबळावर लढते तिथे. तर मग एकूण तुमचा जो होल्ड आहे तिथे तो कमी होताना दिसत नाही का? नाही, असं काही नाही. कारण नवनाथ बन हे प्रवक्ता आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि रोज भारतीय जनता पार्टीची आणि विशेष करून महायुतीची भूमिका त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या समोर ठेवत असतात. त्यामुळे नवनाथ बन यांना उमेदवारी मिळावी हे माननीय मुख्यमंत्री साहेबांची पण इच्छा होती. तुमचा होल्डचा मी प्रश्न विचारला. माझा होल्ड आहेच. शेवटी महायुतीचा उमेदवार निवडून आला तो आमचाच होल्ड असणार आहे. ठाकरे बंधूंची युती झालेली आहे,
तर त्याचा शिवसेनेच्या मतावर वोटिंग बँकवरती किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्यासाठी ते किती आव्हानात्मक आहे ह्या निवडणुकीत लढवणं? दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे मुंबईच्या निवडणुकीवर तसा परिणाम होणार नाही आहे, कारण ही गावकीची निवडणूक नाही आणि भावकीची पण निवडणूक आहे. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि मुंबईकरांची निवडणूक आहे आणि मुंबईकरांच्या प्रश्नाची निवडणूक आहे. राहिली गोष्ट परिणाम शिवसेनेवर कसा होईल, तर याचं उदाहरण आपल्याला देतो. लोकसभेची निवडणूक असेल आणि विधानसभेची निवडणूक असेल, या संपूर्ण निवडणुकीत शिवसेनेचं वोटिंग ज्या ठिकाणी धनुष्यबाणचा उमेदवार आहे त्या ठिकाणी उबाट्याच्या वोटिंगपेक्षा जास्त मिळालेत आणि वोटिंगचा परिणाम जर बघाल तर तुम्ही, तर या मुंबई शहरात राहणारे आता कोकणातले राहणारे आहेत, पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी आमचे आमदार पण निवडून आलेत आणि ह्या सर्वांचं कनेक्शन त्या विधानसभेशी पण असतं, कारण हे सर्वजण वोटिंगच्या वेळी गावाच्या वोटिंगच्या वेळी यातले बहुतेक जण त्या ठिकाणी गावी जात असतात. या सगळ्यांची यादी आमच्या आमदारांकडे पण आहे. त्यामुळे हे सगळं कॅल्क्युलेशन पाहता आमच्यावर त्याचा परिणाम होणार. सर, संभाजीनगरमध्ये जागा वाटपावरून खूप मोठ्या रोषाला सामोरं जावं लागतंय, तर मग याचा परिणाम मतपेटीवर होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, याचा परिणाम मतपेटीवर होणार नाही. त्याचं जिवंत उदाहरणच नगरपालिकेची नगर परिषदेची निवडणूक. बघाल, भारतीय जनता पार्टी 1 नंबरला, 2 नंबरला शिवसेना पक्ष आणि 3रा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे लोक प्राधान्य देत आहेत ते महायुतीलाच देत आहेत, कारण तिघेही महायुतीचे घटक पक्ष आहे. त्यामुळे परिणाम दिसणार नाही. जिंकेल तो महायुतीच जिंकणार आहे. सगळ्याच पक्षांसाठी एक कळीचा आणि डोकेदुखी ठरणारा मुद्दा म्हणजे बंडखोरी आणि नाराजी. निष्ठावंतांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते. अगदी महिनाभरापूर्वी 2 दिवसापूर्वी जे येतात त्यांना उमेदवारी दिली जाते. अशा वेळेस जे निष्ठावंत आहेत ते नाराज होतात. मग अशा वेळेस त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काय काय करावं लागतं? नाही, शिवसेनेच्या बाबतीत बोलाल तर माननीय मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेबांनी याची संपूर्णतः काळजी घेतलेली. कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही पण फॉर्म्युला पण ठरवला आणि आम्ही तसं कारवाई पण करणार आहोत. जेवढे इच्छुक होते त्यांना त्यांचा सन्मान मिळावं, त्यांचं पुनर्वसन इतर ठिकाणी व्हावं, हा पण आम्ही एक फॉर्म्युला ठरवलेला आहे. त्यामुळे कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी माननीय मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेत घेत आहेत. तुमच्या राजकीय कारकिर्दीतील असा एक किस्सा जो अविस्मरणीय आहे, जो आजही आठवतो, असा एखादा किस्सा सांगाल का? किस्से भरपूर आहेत, पण ते एक किस्सा असा आहे की मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी माझा प्रभाग हा आरक्षित झाला होता आणि त्यामुळे मला निवडणूक लढवण्याकरता कुठला प्रभागच नव्हता. परंतु त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः त्यांनी फोन करून मला फोन केला, अरे तुझा प्रभाग जरी आरक्षित झाला तरी तू काळजी करू नको, तुला निवडणूक लढवण्याकरता आपण भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग घेऊ. आणि त्यांनी मुंडे साहेबांशी चर्चा करून माझ्याकरता तो प्रभाग मागून घेतला. तर ती पण एक अविस्मरणीय, कारण त्यावेळी नगरसेवक झाला नसतो तर आजपर्यंत नंतर खासदारच झाला नसतो. त्यामुळे तो क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. यावेळेस महापालिका निवडणुकांमध्ये एक पॅटर्न बघायला मिळाला आहे. भाजप आणि शिवसेनेची जेव्हा युतीबाबत चर्चा होते तेव्हा स्पेशली जिथे भाजपला युती करायची आहे तिथे भाजपने शिवसेनेला सोबत घेतला आहे आणि जिथे भाजपला युती करायची नाही तिथे भाजपने शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला गाफील ठेवलं, चर्चेमध्ये गुंतवून ठेवलं आणि शेवटच्या क्षणी युती होऊ नये अशा पद्धतीचे प्रस्ताव सादर केले असं शिवसेना नेत्यांनीच म्हटलं आहे. संभाजीनगरमध्ये हे घडलं आहे. त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पॅटर्न बघायला मिळाला आणि प्रताप सरनाईक सुद्धा त्याबद्दल बोललेले आहेत. तर जिथे भाजपला शिवसेनेसोबत युती करायची नाही तिथं खरंच शिवसेनेला गाफील ठेवलं का, शिवसेनेला खेळवलं का? नाही, मी त्या गोष्टीचा उल्लेख केला की दोन्ही पक्षांकडून एवढी इच्छुकांची गर्दी झाली होती, त्यामुळे दोन्ही पक्षांची अडचण झाली की उमेदवारी देण्यासंदर्भात आणि जागा वाटपासंदर्भात. हा एकदम पहिल्याच वेळी एवढा किचकट प्रश्न म्हणजे उपस्थित झाला आणि दोन्ही पक्षांची अडचणी झाल्या. त्यामुळे हा युतीच्या संदर्भातला त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली, वातावरण निर्माण झाली. ज्या ठिकाणी युती नाही झाली त्या ठिकाणी जरी इच्छुकांनी फॉर्म भरला आहे तर कोणाचा फॉर्म विड्रॉ करून युती कशी होईल त्याचा एक नवीन फॉर्म्युला आजच आम्ही बसून ठरवणार आहे. त्यामुळे युती फिसकटली नाही आहे अजून, अंतिम टप्प्यात त्याच्याही चर्चा चालू आहे आणि याचा अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे घेणार आहेत. माझे 2 प्रश्न आहेत. पहिलं तर तुमच्यासाठी त्यातला पहिला प्रश्न असा असेल की एक मतदार आणि एक नेता म्हणून तुम्ही या मुंबईच्या निवडणुकीकडे कसे पाहता? माझा दुसरा प्रश्न असा असेल की राजकीय कारकीर्द तुमची फार मोठी आहे, पण जर तुम्ही राजकारणात सक्रिय नसतात तर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्याची जो पर्याय आहे तो निवडला असतात? निवडणूक म्हणून, नेता म्हणून खऱ्या अर्थाने मतदारांचा विचार करून आणि मुंबईकरांचा विचार करून मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीला पाहिलं पाहिजे. आणि मतदार म्हणून जर पाहाल तर अपेक्षा जो पूर्ण करेल
आणि ज्याच्याकडे विजन आहे आणि ज्याच्याकडे ॲथॉरिटी आहे. त्याचं उदाहरण म्हणजे केंद्रात सत्ता महायुतीची आहे, राज्यात सत्ता महायुतीची आहे आणि जर मुंबईत सत्ता महायुतीची असेल तरच खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतं. तर हे पण मतदार म्हणून ते पाहायला पाहिजे. नाहीतर काही जण बोलतात माझ्या हातात काही नाही, मी काय देऊ शकत नाही, तर अशाला काय मतं देऊन काय फायदा नाही. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी सब इंजिनियरची एक्झाम पण दिली होती आणि मी सब इंजिनियर झालो पण होतो आणि नंतर नगरसेवक झालो. तर मग अभियंता म्हणून चीफ इंजिनियर किंवा DMC-पर्यंत गेलो असतो आणि मुंबई महापालिकेतच काम करायला आवडलं असं. कारण जेवढे प्रोजेक्ट आहेत, आता कोस्टल रोडच्या बाबतीत पण इनसाईड स्टोरी सांगाल तर मी आणि सुबोध कुमार असताना, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना, आम्ही दोघांनी प्लॅन केलं आणि बजेटमध्ये इंट्रोड्यूस केला कोस्टल रोड. नाहीतर कोस्टल रोडचं प्लॅनिंग आहे 1970च्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कोस्टल रोड होता. अजून त्या करायला 2024 लागलं. तर त्यावेळी आम्ही निर्णय दोघांनी घेतला नसता तर कोस्टल रोड झालं पण नसतं. तुम्ही आणि तुमच्या मिसेस दोघंजणही पॉलिटिक्समध्येच आहात. तर घराची सांगड म्हणजे घरातला होम मिनिस्टर कोण असतं आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे कोण घर पूर्ण कसं प्रकारे तुम्ही सांभाळतात दोघं? नाही, घरातली होम मिनिस्टर तीच असते आणि ऑफिस पण तीच सांभाळते. कारण मी ज्यावेळी लोकसभा खासदार होतो त्यावेळी दिल्ली आणि इतर याच्यात बिझी असल्या कारणामुळे संपूर्ण ऑफिसचा सेटअप तीच सांभाळते आणि बाकी राजकीय गोष्टी असतील दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघातल्या तर त्या पण तीच सांभाळते. त्यामुळे तिचाच दबदबा जास्त आहे. तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेत अगोदर जीची शिवसेना होती त्यावेळेसचा जो काळ होता व्हॅलेंटाईन डेला विरोध केला जायचा आणि आम्हाला असं माहिती आहे की आपलंही लव्ह मॅरेज झालेलं आहे. मग तो व्हॅलेंटाईन डेला विरोध होत असताना तुम्ही जे तुमचं आता जे जुळलं, तुम्ही लग्न केलं, तर कसं मॅनेज केलं? की पक्ष एक भूमिका घेतोय आणि असं नाही. काय आलं, माझं लग्न ज्यावेळी ठरलं त्यावेळी 14 फेब्रुवारी जी डेट आहे तीच त्या आमच्या मुहूर्त म्हणून मिळाली. आणि त्याचं कारण होतं वसंत पंचमी आणि वसंत पंचमीचा मुहूर्त एक अत्यंत महत्त्वाचा असतो आपल्या दृष्टिकोनात. तर वसंत पंचमी 14 फेब्रुवारीला आली. मग मला खूप अडचण झाली की शिवसेनेची भूमिका 14 फेब्रुवारीला आपला विरोध आहे. मग माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे त्यांनी पण बोलून घेतलं 14 फेब्रुवारी कसं. पण नंतर मग त्यांनीच आशीर्वाद दिले कारण त्यांच्या पण कुटुंबातलं एकाचं लग्न 14 फेब्रुवारीलाच होतं. त्यामुळे मी वाचलो त्या दिवशी त्या तारखेला. त्याच्यामुळे पण शिवसेना प्रमुखांमुळेच माझं लग्न ठरलं पण आणि झालं पण. कारण सभागृहातच आमची दोघांची ओळख झाली होती आणि त्यांनीच शिवसेना प्रमुखांनी आशीर्वाद दिला. त्यामुळे तो निव्वळ योगायोग समजावा. ठीक आहे. राजकीय प्रश्नांची उत्तरं झाली, खूप मनमोकळी उत्तरं दिली. आमचा एक आता खास सेगमेंट आहे, हलका फुलका सेगमेंट आहे आणि ह्या सेगमेंटसाठी मी आमंत्रित करते माझी सहकारी ईशाला. धन्यवाद अनुपमा. राहुल शेवाळेजी, माझ्या सर्व पत्रकार मित्रांच्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलखुलासपणे दिलेलीच आहेत. आता आम्हाला जाणून घ्यायची आहे तुमच्या मन की बात. आता या ठिकाणी मी सिनेमातल्या काही पात्रांची नावं किंवा पात्रांचे चित्र तुम्हाला दाखवणार आहे. हे पात्र आपल्या राजकीय क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहेत, निगडीत आहेत, किंवा ते पात्र पाहिल्यावर तुमच्या मनात कोणता राजकीय पक्ष येतोय, कोणता राजकीय प्रसंग येतोय हे तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. अट एवढीच आहे की हे सगळं झटपट होणार आहे आणि कोणताही ऑप्शन नसणार आहे आणि तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं द्याल अशी मला आशा आहे. करूया सुरुवात. गब्बर सिंग म्हणजे आई पण आपल्या बाळाला झोपवताना म्हणते सो जा बच्चे नाही तो गब्बर सिंग आ जाएगा. कोण आहे? दादा पवार. का बरं? त्यांची नेहमीच हजरजबाबी असतात आणि जे काय रोकठोक बोलतात ते अच्छा म्हणते गब्बर आहे. अच्छा, पुढचा फोटो. विजय दीनानाथ चौहान. एकनाथ शिंदे साहेब. का बरं? आपल्याला माहिती आहे की विजय दीनानाथ चौहान जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर स्वतःच्या कर्तृत्वावर त्याने सगळं निर्माण केलं असतं. आता शिंदे साहेबांनी पण त्यांच्या कर्तृत्वावर संपूर्ण शिवसेना आता पुढे नेत आहे. मुन्नाभाई आणि सर्किट ही जोडी कोणाची वाटते? हे उद्धव साहेब आणि राजसाहेबांची जोडी आहे, जी जोडी आता एकत्र आली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत. कारण दोघांचंही कॅरेक्टर माहिती आहे त्या पिक्चरमधलं, तर सेम कॅरेक्टर आता ते या महापालिकेच्या निवडणुकीत निभावत आहेत. पण हा मुन्नाभाई आहे ना, त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन्स असतात, उत्तर असतात आणि तो सर्वांना जादू की झप्पी देतो. सर्वांना आवडतो तो. आवडतो पण त्याचा रिझल्ट काय नाही ना. अच्छा, आवडणं वेगळं, मतदान होत नाही मग, म्हणून ते उद्धव ठाकरे. बरं, पुढचा फोटो. मोगॅम्बो खूप खतरनाक. मोगॅम्बो तर आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात की नाही चालेल, तुम्ही देशाच्या राजकारणातलं पण सांगू शकता. नाना पटोले. तो मुगाम नाना पटोलेचं असं कुठलंही काम झालं खुश व्हा. त्यावेळी ज्यावेळी काँग्रेसचे
प्रदेशात होते तेव्हा. क्राईम मास्टर गो गो आया हूँ तो कुछ तो लेके जाऊंगा असं कोणी? सकाळचं 11 वाजता माननीय संजय राऊत साहेब क्राईम मास्टर गोगो आहेत ते. Elaborate करा सर. हा तर ते पण कुछ आहे तो काही बातम्या टाकून काहीतरी लेके जायगा, खोट्या बातम्या टाकून काहीतरी घेऊन जातात ते पूर्ण. अंग्रेजो के जमाने का जेलर हे पात्र असं आहे की त्यांचं जे कॉमिक टायमिंग आहे ना त्याच्यामुळे ते प्रसिद्ध आहे त्यांच्या अभिनय शैलीमुळे. ते राहुल गांधी आहेत, कारण त्यांच्या आगे पण कोण नाही, पिछे पण कोण नाही आणि बाजूला पण कोण नाही. बाबूराव गणपतराव आपटे. तशी गोंधळलेला. हा गोंधळलेला असा. नाही पक्ष बोला तर मनसे अच्छा. गोंधळलेला आहे पूर्ण. राहुल नाम तो सुना होगा. कोण वाटतं राजकारणात? आता मलाच विचारताय ते प्रश्न. मी माझं स्वतःच सांगेल ना. अच्छा बरं. पुढचा फोटो पुष्पा झुकेगा नाही. एकनाथ शिंदे साहेब. अच्छा. कबीर खान. हा कबीर खान आहे जो एका पराभवामुळे बाहेर पडतो संघाच्या आणि मग दुसऱ्या महिला हॉकी संघाला तो विजय मिळवून देतो. हा कबीर खान आहे. हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी परत येणार ते त्यांनी शब्द पूर्ण करून दाखवला. क्रिश हा सुपर हिरो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. का ते सुपर हिरो? क्रिश सुपर हिरो आहे, सुपर पॉवर आहे आणि संपूर्ण आता जगात ती सुपर पॉवर दिसून येते आणि भारताची सुपर पॉवर त्यांच्यामुळे. बादशाह म्हणजे आपल्या राजकारणामध्ये बादशाह कोण आहे? गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब, ते राजकारणातले बादशाह आहे. बंटी और बबली ही जोडी कोणाची आहे? नाही ही जोडी तीच आहे, उबाटा आणि मनसेची जोडी, जी आता फसवते लोकांना, मराठी माणसाला भावनिक आव्हान देऊन फसवत आहेत. मराठी माणसांकरता नाही, फक्त कुटुंबाकरता ही निवडणूक लढवतात आणि कुटुंबाच्या भवितव्याकरता आणि कुटुंबाला वाचवण्याकरता निवडणूक लढतात. म्हणून ती बंटी आणि बबलीची जोडी. शहनशाह राजकारणातले शहनशाह. राजकारणातले शहनशाह आदरणीय आपले शरद पवार साहेब. का बरं? आपल्याला माहिती आहे गेले कित्येक वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता आणि एवढं वय होऊन सुद्धा आजही राजकारणात 186ची भूमिका ते निभावतात. तुम्ही सर्व फोटो पाहून त्यांची उत्तरं खरं तर दिलखुलासपणेच दिलेली आहेत आणि जवळपास सर्वच फोटोंची आपण उत्तरं दिली त्याबद्दल खूप खूप आभार. कार्यक्रमाची पुढील सूत्र अनुपमा यांच्याकडे. राहुल शेवाळेजी, आज आपण झी 24 जाहीर सभेत आलात. या मंचावर आपण आमच्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मनमोकळेपणानं दिलखुलासपणे उत्तरं दिलीत त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.